बळीराजाला मिळवून देणं ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे। यापूर्वी आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या वीज बंबांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता। अशा अनेक लोककल्याणकारी योजनांना दादांनी सतत प्राधान्य दिलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात आदरणीय पंतप्रधान मोदी आणि अमित भाईंच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सोबत राज्यात आपण महायुतीसोबत काम करत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र धर्माची लढाई निष्ठेने लढत राहील याची आजच्या या प्रसंगी मी आपल्या सर्वांनाच ग्वाही देते। अल्पसंख्याक, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी समाजासह प्रत्येकच समाज घटकाला सुरक्षित वाटेल अशी सामाजिक भावना रुजवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। राजकारणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये फारकत करणाऱ्या प्रवृत्तींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कधीही थारा देणार नाही। सर्व समाज घटकांनी गुण्यागोविंदांना नांदावं असं वातावरण निर्माण करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असणार आहे। त्यासाठी राजकीय तडजोड करावी लागली तरी त्याची तयारी आपण सगळ्यांनीच ठेवायला पाहिजे। आगामी काळामध्ये राज्यातल्या उर्वरित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सगळ्यालाच सामोरं जायचं आहे। त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नियोजनपूर्वक तयारी करून कामाला लागलं पाहिजे। येत्या काळामध्ये येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेमुळे विशेषतः शहरी भागातील मतदारसंघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आताच आपल्याला प्रफुल्ल पटेल साहेबांनी सांगितलं की डिलिमिटेशन्समध्ये हा सगळा बदल होणार आहे। ग्रामीण व शहरी भागामध्ये आपल्या पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी विशेष नियोजन आणि प्रभावी कार्यक्रम राबवण्याची आपल्याला आवश्यकता असणार आहे आणि आपण ते करणार आहोत। त्याचबरोबर सुरू असलेल्या SIR म्हणजे आत्ताच आपण जो व्हिडिओ पाहिला याच्या निवडणूक प्रोग्राम म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेच्या पक्षाच्या वतीनं नियुक्त केलेले BLA यांनी निवडणूक आयोगाच्या BLO यांच्याशी समन्वय साधून अत्यंत अचूक आणि जबाबदारीने काम करावं। मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेचा आत्मा आहे। आपल्या पक्षाचा एकही हक्काचा मतदार तांत्रिक कारणामुळे किंवा दुर्लक्षामुळे वगळला जाणार नाही। यासाठी सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून माझा बूथ माझा गाव या संकल्पनेतून काम करावं असं मी सूचित करते। बूथ पातळीवर प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, त्यांना न्याय दिला जाईल याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देते।